हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 96. मला पण काल संध्याकाळी कळलं. आज घरी सगळे झोपलेत हे बघून मी घरातून बाहेर पडलो. मित्र असून एवढी मोठी गोष्ट याने लपवली आपल्यापासून. अंगद चेहऱ्यावर राग आणतच म्हणाला, तुला ही न्यूज कोणी दिली? युगने सुद्धा दबक्या आवाजातच विचारलं. डॉक्टर विकल्पला आपलं बोलणं ऐकायला जात नसणार याची काळजी दोघेही घेत होते. आता पुढे. त्याच्या आईने त्याला कॉल केलेला. हा पुण्याला जात नाहीये, 1 आठवड्याने एंगेजमेंट आहे याची. याला समजावून पुण्याला पाठव असं त्या बोलत होत्या मला. आणि आपल्याला पण बोलवलंय. तुला सुद्धा निरोप द्यायला सांगितलंय. अंगदने असं म्हणताच युगने पुन्हा ग्लासवर पाणी पिलं. तू पाणी कसलं पीत बसलायस? युगच्या हातून पाण्याचा ग्लास काढून घेतच अंगदने विचारलं. हार्ट अटॅक येतोय का काय मला असं वाटतंय. दे यार तो ग्लास. असं म्हणत युगने पुन्हा अंगदच्या हातून पाण्याचा ग्लास काढून घेतला आणि ओठांवर टेकवत तो रिकामी करू लागला. अशीच सेम फिलिंग माझी काल इव्हनिंगला होती. खरंच मला पण असं वाटत होतं की मला आता हार्ट अटॅक येतो की काय. अंगद स्वतःच्या छातीवर हात ठेवतच म्हणाला, कोणाला हार्ट अटॅक येतोय आता? दोघांचंही अर्धवट बोलणं ऐकतच डॉक्टर विकल्प तिथे आला. युगला, अंगदला. अंगद आणि युगने एकमेकांकडे बोट दाखवतच एकमेकांची नावं सांगितली. दोघांच्याही किडनीत हार्ट अटॅक आलेला दिसतोय मला. लवकरच सुरू करावे लागतील उपचार म्हणतो मी तुमच्यावर. दोघांवर रागीत कटाक्ष टाकतच डॉक्टर विकल्प म्हणाला आणि युगच्या हातात त्याने आमलेटची प्लेट दिली. हे काय? फक्त ऑमलेट? ब्रेड कुठे आहे? युगने प्रश्न केला. तू ब्रेड मागितलेलास? डॉक्टर विकल्पने विचारलं. कॉमन सेन्स आहे ना, नुसतं ऑमलेट मी कसं काय खाणार? हे धर आणि ब्रेड बटर सोबत ऑमलेट घेऊन ये, ते पण गरम करून. डॉक्टर विकल्पच्या समोर ऑमलेटची प्लेट धरतच युग म्हणाला, जास्त लाडात अजिबात यायचं नाही या. गप्पपणे उठ आणि स्वतः ब्रेड बटर घेऊन खा. युगच्या हातून प्लेट न घेताच डॉक्टर विकल्प तिथून जाऊ लागला. मला नकोय काही, माझं मी घरी जाऊन खाईन. युग सुद्धा डॉक्टर विकल्पला राग दाखवतच म्हणाला. किचनच्या दिशेने जाणारी डॉक्टर विकल्पची पावले थांबली. रागातच तो युग जवळ आला आणि त्याच्या हातून त्याने प्लेट काढून घेतली. माझं ऑमलेट पण लवकर आण, अंगदने हुकूम सोडला. डॉक्टर विकल्पने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. गपगुमान तो किचनमध्ये गेला. युग आणि अंगद गंभीर होतच एकमेकांकडे बघू लागले. खरंच एंगेजमेंट करतोय का हा? युग आणि अंगदने एकत्रच एकमेकांना प्रश्न केला आणि दोघेही विचार करत शांत बसले. नेक्स्ट वीक आपण गेट टुगेदर ठेवूयात, युग विचार करतच म्हणाला. विषय काय आणि तुला सुचतंय काय? अंगदने चिडतच म्हटलं. जर असं काही आपण बोललो नाही तर वीक खरं काय ते कसं बोलेल? नेक्स्ट वीक त्याची एंगेजमेंट आहे, मग नेक्स्ट वीक तो आपल्यासोबत कसं काय असणार? थोडं डोकं लाव ना. युगच्या बोलण्यावर अंगद विचार करू लागला. युग दोन्ही भोवया उडवतच अंगदकडे बघत होता. अंगदने गालातल्या गालात हसतच त्याला हो म्हणून टाकले. जवळपास 15 मिनिटांनी डॉक्टर विकल्प दोघांच्याही नाश्त्याच्या प्लेटी घेऊन आला. हे काय, तुझ्यासाठी नाही आणलं? युगने विचारलं. मी जस्ट मिल्कशेक पिलाय, मला नको, तुम्ही खाऊन घ्या, डॉक्टर विकल्प म्हणाला आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसून बघितलं. युगची इच्छा आहे की नेक्स्ट वीक आपण आउटिंगला जातोय, अंगद म्हणाला. अशी इच्छा तुझी पण आहे, अंगदला टोकतच युग म्हणाला.
मी कुठे नाही बोलतोय. तू इच्छा व्यक्त केल्यावर माझ्या मनात सुद्धा तशी इच्छा निर्माण झाली. पण युग, आपण ना स्वित्झर्लंडला जाऊयात. 4 days and 3 nights. अंगद म्हणाला. मला चालेल तसं, पण डॅडी आणि अभिमन्यू असताना मला बिझनेसचं एवढी टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तर बोलतो क्रिश आणि समीरला पण घेऊया. तेवढंच अविराला पण बरं वाटेल. युग अविराची काळजी करतच म्हणाला. मी सलूनीला पण घेतो सोबत. अंगद सुद्धा म्हणाला. डॉक्टर विकल्प मात्र अजूनही मोबाईलमध्ये डोकं खुपसून होता. मी, तू पण क्लिनिकमधून सुट्टी घे, आपण 4 दिवस बाहेर जातोय. अँड इट्स कन्फर्म. मी तिकीट बुक करतो आजच. युग म्हणाला. मला तुमच्यासोबत यायला नाही जमणार. तुम्ही एन्जॉय करा. डॉक्टर विकल्प उसाचा टाकतच म्हणाला. का? युग आणि अंगदने एकत्रच विचारलं. का म्हणजे? मला इतर कामं आहेत आणि मला असं वाटतंय की मी नेक्स्ट वीक गावी असेल. डॉक्टर विकल्पने स्वतःच्या मित्रांना अर्ध सत्य सांगितलं. पण आपण गावी का चाललोय हे काही तो सांगत नव्हता. अचानक गावी काय काम काढलंस? संशयी नजर डॉक्टर विकल्पावर टाकतच युगने विचारलं. माझी फॅमिली आहे गावी. अधूनमधून जावं लागतं मला. आता तुम्ही दोघं माझ्यामुळे तुमचा प्लॅन कॅन्सल नका करू. यू गाईज एन्जॉय. एवढं बोलून डॉक्टर विकल्प पुन्हा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला. इकडे युग आणि अंगदचं पुन्हा एकमेकांना इशारे सुरू झाले. गावी सगळं ठीक आहे ना? अंगदने थोडं घाबरतच विचारलं. ते मी गावी गेल्यावरच कळेल ना. आणि नको ती बडबड करण्यापेक्षा ब्रेड ऑमलेट संपवा. परत गरम वगैरे मी अजिबात करणार नाही. दोघांनाही राग दाखवतच डॉक्टर विकल्प म्हणाला. ते मी काय बोलत होतो, आम्ही पण येतो तुझ्यासोबत तुझ्या गावी. युग अडखळतच म्हणाला. गुड आयडिया ड्यूड. वीक तुला सोडून स्वित्झर्लंडला गेलो तर पाप लागेल आम्हाला. त्यापेक्षा आम्ही पण तुझ्यासोबत पुण्याला येतो. तेवढंच एन्जॉयमेंट. डॉक्टर विकल्पला फाशात अडकवण्याच्या उद्देशानेच अंगद म्हणाला. तसं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण या वेळेला मी तुम्हा लोकांना माझ्यासोबत नाही नेऊ शकत. माझी 1-2 पर्सनल कामं सुद्धा आहेत आणि मी स्वतः 1-2 दिवसच तिथे राहणार आहे. एन्जॉयमेंट करायला तर मी अजिबात तिथे जात नाहीये. तुमचं ज्या ठिकाणी एन्जॉयमेंट करायचं ठरलंय तुम्ही तिथेच करा. डॉक्टर विकल्प थोडं गंभीरपणेच म्हणाला. आम्हाला पण तुझ्या गावी यावंसं वाटतंय. किती दिवस झाले तुझ्या आईबाबांना भेटून. योग म्हणाला. पुढच्या महिन्यात बहुतेक ते इथेच असतील, तेव्हा भेटून घे. डॉक्टर विकल्प म्हणाला. तू आम्हाला सरळ सरळ सांगत का नाही की तुझी एंगेजमेंट आहे आणि तुला आम्ही दोघे तुझ्या एंगेजमेंटमध्ये नको आहोत? तुला काय वाटतं, लपून छपून लग्न करशील आणि आम्हाला माहिती नाही पडणार? अंगद रागातच डॉक्टर विकल्पला म्हणाला. ओ, तुम्हाला सगळं माहितीये तर, म्हणूनच अचानकपणे स्वित्झर्लंडला जायचं ठरतंय तर तुमचं. डॉक्टर विकल्प संशयी नजर दोघांवर फिरवतच म्हणाला. ते महत्वाचं नाही. तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवलीस? युगने सुद्धा डॉक्टर विकल्पला राग दाखवतच विचारलं. समायरासोबत लग्न केलं ही गोष्ट तो स्वतःच्या घरच्यांपासून लपवू शकतो. मग आता घरच्यांच्या पसंतीने लग्न करतो ही गोष्ट तो आपल्यापासून लपवूच शकतो. अंगदने रागातच डॉक्टर विकल्पावर बरसायला सुरुवात केली. माझ्या घरच्यांनी समायराला कधी ऍक्सेप्टच केलं नसतं, म्हणून मी ती गोष्ट घरच्यांपासून लपवली. डॉक्टर विकल्प शांतपणेच म्हणाला. आता एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस याचं कारण आम्ही असं समजू का की तुला असं वाटतंय आम्ही तुझ्या लाईफमध्ये मूव्ह ऑन होणं ऍक्सेप्ट नाही करू शकत? आणि ही लपवण्यासारखी गोष्ट आहे का? आज ना उद्या कळणारच आम्हाला. युगच्या अशा बोलण्यावर डॉक्टर विकल्प शांत बसून राहिला. से समथिंग ड्यूड. तुझी शांतता बघायला आलोय नाही आम्ही. आन्सरच. अंगद डॉक्टर विकल्पावर ओरडतच म्हणाला. माझं तर अजून कन्फर्म नाही की मी एंगेजमेंट करेन म्हणून, कारण मी समायराला अजून विसरलोच नाही आणि विसरूही शकत नाही. तिची माझ्या आयुष्यात असणारी जागा मी कोणालाच नाही देऊ शकत. मी शक्यतो एंगेजमेंट कॅन्सल करण्याच्या मूडमध्ये आहे.
डॉक्टर विकल्प निर्विकारपणेच म्हणाला. त्या मुलीचं काय? अचानकपणे एंगेजमेंट कॅन्सल केलीस तर तिचं नुकसान होईल ना. समाज तिलाच नावं ठेवेल. अंगद डॉक्टर विकल्पला समजावतच म्हणाला. तिला त्याने फरक पडत नाही. ती सुद्धा ही एंगेजमेंट मोडण्यासाठी कारण शोधते. आम्ही दोघं लहानपणापासूनच एकमेकांना पसंत नाही करत. मी तर वाट बघतोय की तिने स्वतः पुढे येऊन ही एंगेजमेंट कॅन्सल करावी. डॉक्टर विकल्पने पुन्हा एकदा सगळ्यांना गोंधळात टाकलं. कोणासोबत लग्न करतोयस तू? युगने त्याला पुन्हा विचारलं. पुन्हा ट्विस्ट. पण पुढील भाग लवकरच येईल. कमेंट करायला विसरू नका. कळेलच आपल्याला पुढील भागात कोण आहे ही नवीन मुलगी. धन्यवाद.